अकोला जिल्ह्यातील पातूर, नंदापूर, सोनखास या ग्रामपंचायतमध्ये 11 सदस्य आहेत। यातील सोनखास हे गाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असून सदर गावाला आजपर्यंत सरपंच किंवा उपसरपंच पद मिळालेले नाही। परंतु 2 वर्षाआधी झालेल्या निवडणुकीमध्ये सचिन लाखे यांचे पॅनल विजयी झाल्याने कित्येक वर्षानंतर सोनखास गावाचा नेता आणि सरपंच सुद्धा झाला। त्यामुळे आज रोजी जे आश्वासने निवडणुकीमध्ये गावाला दिली ती पूर्ण होत आहेत। बहुमताला 6 सदस्य असल्यामुळे 5ही सदस्यांना उपसरपंचाचा मान देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजपर्यंत सोनखास गावाला 30 वर्षाच्या कार्यकाळापासून गट ग्रामपंचायत असून सुद्धा कोणते पद मिळाले नव्हते। त्या आश्वासनांची पूर्तता करत ग्रामपंचायत सरपंच सचिन लाखे आणि सदस्य मंडळींनी सोनखास येथील सदस्य सुशिक्षित सदन कास्तकार दिनेश गुलाबराव मुळे यांना 30 एप्रिल रोजी तुकडोजी महाराज जयंतीच्या पावन पर्वावर उपसरपंच म्हणून नियुक्त केले आहे। या प्रसंगी सरपंच सचिन लाखे, ग्राम विकास अधिकारी DR वानखडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर। देण्याचा हा नवीन जो उपक्रम राबवला जात आहे याचं सर्वप्रथम मी आपली ग्रामपंचायत व सर्व सदस्य आपली नंदापूर ग्रामपंचायतीतील त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एक नवीन सोनखास या गावातील सदस्यांना जो उपसरपंच पदावर नियुक्त केल्याबद्दल समस्त ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू यांची सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे